झी 24 तास ठाणे सन्मान. स्पेशल पार्टनर एस्कॉन इन्फ्रा प्रेस्ट्रेस LLP. व्हॅल्यू ड्रिव्हन एक्सलन्स. साईजीवन कॉर्पोरेट प्रायव्हेट लिमिटेड. साईजीवन नॅचरली कोल्ड प्रेस्ड कुकिंग ऑइल reduces oil use by 50%. Venue partner Ailey Fritz Banquets. Luxury for all. नमस्कार, मी श्रीकांत घुले. झी 24 तास ठाणे सन्मान 2025 या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. आज आपण ठाणे क्षेत्रातील ठाण्यातील विविध मान्यवरांशी तज्ज्ञांशी चर्चा करतोय. सोलारिस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण्यामधील नामवंत आणि आधुनिक न्यूरोलॉजिकल आणि न्यूरोसर्जिकल केअर सेंटर आहे आणि त्याच संदर्भात सोलारिसचे सिनियर कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर दीपक येवळे आणि कन्सल्टंट न्यूरोसर्जन डॉक्टर अमित येवळे दोघे देखील आपल्यासोबत आहेत. एकदा टाळ्याच्या गजरात कार्यक्रमाला सुरुवात करूया. दोघांचं देखील मनापासून खूप खूप स्वागत आहे. न्यूरोलॉजी क्षेत्र म्हणजे काय, खरं तर अनेक लोकांना याबद्दल माहिती नाही आहे. या संदर्भात देखील दोघांकडनं देखील ऐकायचं आहे. न्यूरोलॉजी म्हणजे नेमकं काय आणि मेंदूचे असे कोणते आजार आहेत ज्याबद्दल लोकांमध्ये तितकीशी जनजागृती आजही नाही आहे. सो न्यूरोलॉजी म्हणजे एक नर्वस सिस्टम म्हणतो, इंग्रजीत नर्वस सिस्टम किंवा मराठीत मज्जासंस्था. सो मेंदू, आता मगाशी सुरुवातीला बोलताना सगळ्यांनी मेंदूबद्दल बोलले, पण मेंदू व्यतिरिक्त जेव्हा खाली येतो तर त्याच्यात मणका आहे आणि मणक्यामध्ये स्पायनल कॉर्ड, त्यानंतर स्पायनल कॉर्डमधून निघणाऱ्या नर्व्स, त्याला आपण नर्व रूट्स म्हणतो, तिथून येऊन पुढे त्या नर्व्स संवेदना पोचवतात आणि माघारी काही माहिती मेंदूकडे पण देतात. जसं काही आपल्याला एखादी पिन टोचली तर ती समजायला सुद्धा नर्व काम करते की तिथे त्याने संवेदना पकडल्या, त्या मणक्याद्वारे नर्व्सच्याद्वारे मणक्यापर्यंत पोचवल्या, मणक्याने मेंदूला सांगितल्या, मेंदूने ते समजलं आणि मग एक कमांडिंग प्रोग्राम ॲक्टिवेट होतो आणि त्यानंतर ते मणक्याद्वारेच पुन्हा तिकडच्याच नर्वला पोचतं आणि पण त्यावेळेला मसल्स ॲक्टिवेट होतात आणि आपला हात माघारी आपण काढतो. सो हे पूर्ण सिस्टम, ब्रेन, स्पायनल कॉर्ड, नर्व्स आणि नर्व्सपासून मसल्सचं कनेक्शन, नर्व्सपासून स्किनला कनेक्शन किंवा इवन ग्रंथी ज्या ऑटोनॉमिक नर्वस सिस्टमने असतात, म्हणजे आपल्याला घाम सुटतो तर ते स्वेट ग्लँड्स, ते त्यातलं ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम, हे सगळं मिळून आपली मज्जासंस्था. आणि त्यात आपल्याला सहसा, जसं आता मी म्हणालो की न्यूरोलॉजी म्हटलं की मेंदू, आणि काही काही वेळेला तर मेंदू का मानस उपचार तज्ज्ञ, ह्यामध्ये कन्फ्युजन बऱ्याच वेळा होतं. मानसोपचार तज्ज्ञ हे मेंदूचे आजार नसताना देखील काही काही वेळेला फक्त त्याचे फंक्शनल आजार आहेत त्याच्याशी रिलेटेड असतं, पण मेंदू हे ॲक्च्युली मेंदूला होणारे आजार किंवा मज्जासंस्थाला होणारे आजार ह्याच्याशी निगडीत जो आपण सल्ला घेतो किंवा तपासण्या करतो आणि त्यानंतर उपचार ठरवतो, तिथे न्यूरोलॉजी तज्ज्ञ त्यांचा रोल सुरू होतो. आणि त्यात आजार कॉमन आहेत. स्ट्रोक म्हणजे जसं आपण हृदयाचा हार्ट अटॅक की रक्तपुरवठा कमी होऊन हृदयाला इजा होते आणि हार्ट अटॅक, याबद्दल फारच सजग आहेत लोक, पण ब्रेन स्ट्रोकमध्ये सहसा माहिती नसल्यामुळे त्याची लवकर रिपोर्ट करून आणि लवकर उपचार करावे, तपासण्या करून हे होत नाही. आणि मज्जासंस्था ही एकच म्हणजे म्हणता येईल की बाकी सगळे अवयव, जसं स्किन ट्रान्सप्लांट होतो, लिव्हर ट्रान्सप्लांट होतो, किडनी ट्रान्सप्लांट होतो, पण कधी ब्रेन ट्रान्सप्लांट हे अजून स्वप्नच चाललं आहे. तर ही अशी एक आहे की ती एकदा नष्ट झाली तर त्यात नंतर रिपेअर वर्क होतं आणि रिक्रुटमेंट होतं, पण ती पुन्हा तयार करून किंवा ट्रान्सप्लांट करता येत नाही. त्यामुळे ते फार महत्त्वाचं आहे की ते वेळेत ती लक्षणं माहिती पडणं आणि त्याच्याबद्दल जागरूक असणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे त्याचं महत्त्व ह्या स्पेशालिटीचं जास्त अधोरेखित होतं. डॉक्टर, सशक्त समाजासाठी सशक्त मेंदू, अशी आपण आजच्या या संपूर्ण आपल्या चर्चेची थीम ठेवलेली आहे, टॅगलाईन ठेवलेली आहे. कारण प्रत्येक व्यक्ती जेव्हा मोठा होतो, आपापल्या क्षेत्रामध्ये त्याचं नाव तो कमावतो, त्याला जे हवं ते मिळवतो, त्याच्यानंतर समाजासाठी देखील काहीतरी देणं लागतो आपण. त्यामुळं ह्या आजाराबद्दल लोकांमध्ये तोच मुद्दा, तितकी जागरूकता नाही आहे. त्यामुळं ते पोहोचणं देखील आजच्या तारखेला वाटतं सुरुवातीला अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी काय उपाय केले जात आहेत, काय प्रयत्न केले जात आहेत? जेव्हा आपण मेंदूबद्दल बोलतो, तो मेंदू हा आपल्या शरीराचा सगळ्यात महत्त्वाचा ऑर्गन आहे. आता ते का? कारण जसं आता मी बोलत आहे आणि मी श्वास घेत आहे, माझं हृदय आपोआप धडकत आहे, तर ते सगळं मेंदूच्या कंट्रोलमध्येच आहे. आपण म्हणतो की माझ्या मनात विचार येत आहेत, ते विचारही मेंदूमध्ये झालेल्या काही केमिकल्सच्या द्वारे निर्माण झालेले विचार आहेत.
माझं जेवण केल्यानंतर जेवण पचणं आणि आतड्याची हालचाल होऊन मोशन होणं, ही गोष्टसुद्धा एक प्रकारे मेंदूच्या किंवा नर्वस सिस्टीमच्या कंट्रोलमध्ये आहे. तर इवन मी लघवी किती करतोय किंवा लघवी मला किती यायला हवी, ह्याचं कंट्रोलही मेंदूच करतोय. म्हणजे मी हे का सांगतोय, कारण आपल्या शरीरातले बाकीचे ऑर्गन्स कसे काम करतायत हे सुद्धा मेंदू आणि मेंदूची संस्था ठरवते. त्यामुळे या ऑर्गन्सचं एवढं महत्त्व आहे आणि त्याच्याबद्दल जागरूकता जेवढी असायला हवी तेवढी अजून झाली नाही आहे. जर आपण मागचा काळ बघितला तर मी सांगेन की 2000च्या आसपास आपण हार्ट अटॅकबद्दल किंवा हृदयाबद्दल खूप जागरूकता झाली. त्यानंतर कॅन्सरबद्दल खूप जागरूकता झाली आणि आता सध्या अशी परिस्थिती आहे की सर्वात जास्त मेंदू आणि मेंदूच्या रिलेटेड आजार हे आपल्याला जास्त दिसत आहेत आणि त्याच्याबद्दल अवेअरनेस किंवा जागरूकता होणं आता आवश्यक आहे. पण सर याच्यामध्ये न्यूरोलॉजिकल किंवा स्पाईन डिसऑर्डर याची इथली सुरुवातीची अशी कुठली लक्षणं आहेत ज्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष केलं नाही पाहिजे किंवा तिथं लगेच त्याकडे मग उपचार म्हणून गांभीर्याने बघितलं पाहिजे? तर साध्या भाषेत नर्वस सिस्टम म्हणजे काय आहे, एखादी इलेक्ट्रिकल सिस्टम आहे. ह्यामध्ये काही पेशी आहेत आहे ना, आणि त्या पेशींमधून निघणारे रेषा म्हणजे नर्व फायबर्स, ते पेशींमध्ये सिग्नल तयार होतात आणि तिथून कमांड द्यायचं असेल तर ते अवे फ्रॉम द सेल्स आणि रिसीव्ह करायचं असेल टुवर्ड्स द सेल्स असे सिग्नल्स जातात. म्हणजे जणू काही ह्या इलेक्ट्रिकल सर्किट आहे. आता ह्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये आपल्याला सगळं जसं अनुभव येतो कॉमन लोकांना, बाबा मला पहिल्यांदा कुठेतरी विजेचा झटका लागला तर त्यावेळेला जी स्पंदन येतात, तसंच केव्हा तरी आपल्याला न्यूरोपॅथी म्हणतो आपण. म्हणजे डायबिटीज हा 50% लोकांमध्ये डायबिटीज आहे. आज भारतातली 50% अडल्ट पॉप्युलेशन, मिड एज पॉप्युलेशनमध्ये डायबिटीज आहे. पण डायबिटीज एक 10-12 वर्षांचा होऊन गेला की त्यानंतर कॉम्प्लिकेशन्स होतात. त्यात एक कॉम्प्लिकेशन आहे की न्यूरोपॅथी. न्यूरोपॅथी म्हणजे काय की नर्व्स. सो नर्व्स तळव्यापासून जे सिग्नल घेऊन जातात, आपण ते मणक्याद्वारे मगाशीच बोललो की मणक्याद्वारे मेंदूकडे जातात. पण ते जर अफेक्ट झालं तर जणू आपण नॉर्मल ह्याच्यावर चालतोय एका सपाट जमिनीवर, तर तेव्हाही आपल्याला जॉईंट पोझिशन सेन्स लागतो आणि मग त्यामुळे तो तोल जाणं किंवा त्या पायांना सुन्न होणं, काही काही वेळेला तिथल्या स्वेट ग्लँड्सला पण अफेक्ट होतं. त्यामुळे पायात ड्रायनेस येणं आणि त्यानंतर भेगा पडून त्यात इजा होणं आणि मग त्यानंतर डायबिटिक फूट होणं आणि त्यामुळे काही काही वेळेला लक्ष न दिल्यामुळे जखमा मोठ्या झाल्या. काही काही वेळेला ॲम्प्युटेशन म्हणजे पाय अक्षरशः कापावं लागतं, कारण ते जीवितास धोकादायक होतं. म्हणजे तुम्हाला जर कळालंच नाही की मला ठेच लागते, कारण ती नर्व्स ती संवेदना देते आणि तीच नेमकी इजा होते, तर त्यानंतर तुम्हाला ठेचा लागल्या तरी तुम्हाला लक्षात येत नाही आणि त्यामुळे तुम्हाला इजा होते आणि असे प्रसंग ओढवतात. बेसिकली मेंदूमध्ये प्रत्येक कामासाठी एक कप्पा आहे. त्या कप्प्यात आपल्या जन्मापासून मोठे होऊस तर आपण बरेच इन्फॉर्मेशन जमा करून ठेवल्यात आणि ज्या प्रकारे आपण प्रॅक्टिस करतो त्याप्रमाणे ते हळूहळू ते आपण वापरायला शिकतो. म्हणजे 1 वर्षाचं मूल जे आहे की आपण म्हणतो की ते 1 वर्षानंतर झालं माइलस्टोन आहेत की उभं राहायला लागतं. त्यानंतर ते स्वतःहून टेकून टेकून भिंतीच्या कडेने चालतं, पडतं, उठतं आणि मग असं करून त्याची चाल 3ऱ्या-4थ्या वर्षी चांगली जरा व्यवस्थित होते. आणि हे काय आहे, हे प्रोसिजरल लर्निंग आहे. हे मेंदूत साठलेलं आहे, म्हणजे तो विसरत नाही कधी. पण नेमका बरोबर मोठा पक्षाघात झाला की तो पूर्ण जात आहे. आणि जसं आता हेच बोलता बोलता एक अनोखी गोष्ट आहे की आपण आज 10% पॉप्युलेशन 60 वर्षे वयावरचे आहेत आणि त्याच्यामध्ये पार्किन्सन्स आणि डिमेन्शिया म्हणजे अल्झायमर्स हे नाव ऐकलेलं असेल. सो पार्किन्सन्स म्हणजे कंप, वात आणि चालण्याचे आणि बॅलन्सचे इश्यूज होतात. तर नेमकं तसंच काही होतं की जो चालण्याचा विषय आपण लहानपणी शिकलो इतक्या मेहनतीने, वय होत असताना ते चालणं हळूहळू विसरायला लागतो, त्याचा बॅलन्स जमत नाही. जसं आपण 1 ते 3 वयोमर्यादेत ब्लॅडर ट्रेनिंग म्हणजे युरिनचं सू आली तर सुरुवातीला कळत नाही, कपड्यात होऊन जाते. पण 3ऱ्या-4थ्या वर्षापर्यंत मात्र मुळ सांगायला लागतं की मला सू आली आहे, मला जायचं आहे. तसं इथे उलटं होतं की 60त सुरू झालेलं आजारपण, त्यात सुरुवातीला थोडेफार गोष्टी विसरतात. तेवढी समजदारी जी असते, जी हुशारी त्यांनी कर्तबगारी केलेली दिसून येत नाही. आपल्याला वाटतं हे का ती व्यक्तीच नाही आहे की ही डॉक्टर इंजिनियर होती, पण आता वयोमानाने ते तसे आजार झालेत. आणि काही काही वेळेला लोक बऱ्याच वेळा डिप्रेशन
ह्या गोष्टींना किंवा घरातून बाहेर पडत नाही आहेत म्हणून त्यांना चालता येत नाही आहेत किंवा त्यांची तेवढी मेमरी शार्प राहिली नाही आहे असं बऱ्याच वेळा सांगतात. तर ते आपण पिकअप करायला हवं की छोटे जे बदल आहेत रोजच्या वागण्यात बोलण्यात ते आपण लवकर पिकअप करावे. आपण लक्षणांबद्दल बोलतो इतक्या वेळेचा आणि डॉक्टरांनी सविस्तरपणे तो मुद्दा सांगितला. मात्र उपचार पद्धतीबद्दल देखील माहिती होणं गरजेचं आहे. उपचार पद्धती कशा पद्धतीनं गेल्या काही काळात इव्हॉल्व्ह होत गेलेली आहे, बदलत गेलेली आहे आणि सध्या आधुनिक काय उपचार पद्धती, कारण सोलारिसच्या माध्यमातून देखील आपण यावर गेल्या अनेक दिवसांपासून काम करताय. येस. तर मेंदू आणि मणका हा असा आहे की ज्याच्यात काही डॅमेज झाला तर तो इरिव्हर्सिबल होण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि त्याच्यातून जे नवीन तयार होण्याचं, जसं की काही स्पेशीज जर त्याच्यातल्या डेड झाल्या तर त्या रिकवर होण्यासाठी सगळ्यात कमी चान्स जर असेल तर मेंदू किंवा मणक्याच्या नसांचं. तर त्यामुळे नाजूकता आणि मायक्रोस्कोपिक लेवलला जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आत्ता जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये जे आपण मायक्रोस्कोप आहेत ते खूप ॲडव्हान्स झालेले आहेत. त्याच्यामध्ये मायक्रोस्कोपचं जे आपण नॉर्मल डोळ्याला एक दिसतं तर ते आपण ऑलमोस्ट 15 ते 20% मोठं करून 20x म्हणतो आपण त्याला, तेवढ्या नाजूक आणि मायक्रो लेवलला जाऊन आपण ऑपरेशन्स करू शकतो. दुसरे की दुर्बिणीचे ऑपरेशन्स की ज्याच्यामध्ये एंडोस्कोप मिनिमल इन्व्हेजिव्ह टेक्निक आता उपलब्ध झालेली आहे आणि त्याचे इक्विपमेंट्स खूप ॲडव्हान्स झालेले आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला बघितलं तर मेंदूच्या गाठी काढण्यापासून ते मणक्याच्या स्लिप डिस्कचे ऑपरेशन्स हे सध्या 1 सेंटीमीटरच्या होलमधून किंवा 1 सेंटीमीटरच्या कटमधून करण्याची टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे. त्याचबरोबर जसं आपण म्हणतो की पेशंटला अपंगत्व नको आहे, तर मेंदूच्या गाठी काढताना पेशंटला शुद्धीवर ठेवून त्यांच्याशी गप्पा मारत, कारण त्यांच्या गाठी काही वेळेला स्पीच एरिया म्हणजे बोलण्याची जागा जिकडे आहे तिथे असतात, काही वेळेला हातापायाचा कंट्रोल जिकडे आहे त्या जागेवर त्या गाठी येतात आणि पेशंटला त्या ऑपरेशननंतर त्या आजारातून बाहेर येताना असं नको की माझी गाठ निघाली पण मी पॅरालिसिस आहे किंवा गाठ निघाली आणि मला बोलताच येत नाही आहे. तर त्यासाठी त्यांची अवेक रेनॉटॉमी म्हणजे पेशंटशी गप्पा मारत किंवा त्यांच्याशी हाताची पायाची हालचाल करत आपण गाठी काढू शकतो. हे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आता आली आहे. त्याचबरोबर न्यूरो नॅव्हिगेशन म्हणजेच की पेशंटचे MRI किंवा CT स्कॅन आपण कॉम्प्युटरमध्ये अपलोड करून मणक्याचे तसेच मेंदूचे दोन्ही ऑपरेशन आजकाल आपण कॉम्प्युटरच्या असिस्टन्समध्ये करू शकतो. मणक्यामध्ये म्हणलं तर आपण जेव्हा ऑपरेशन करत असताना एखादा स्क्रू फिक्सेशनच्या वेळेला जेव्हा आपण टाकत असतो तर कॉम्प्युटर असिस्टन्समध्ये जेव्हा आपण टाकतो आपली ॲक्युरसी वाढते, त्याची एक्झॅक्ट डेप्थ, साईड्स, अँगल, विड्थ याची अंडरस्टँडिंग झाल्यामुळे कुठल्याही प्रकारचं अलाइनमेंट होतं किंवा कुठल्याही कॉम्प्लिकेशन्स होण्याचे चान्सेस फार कमी झालेले आहेत आणि जसा पेशंट ऑपरेशन थिएटरमध्ये जातोय तसाच तो बाहेर येतोय. हेच सगळ्यात महत्त्वाचं न्यूरोच्या ऑपरेशन्समध्ये किंवा मेंदू आणि मणक्याच्या ऑपरेशन्समध्ये पेशंटला अपेक्षित असतं आणि त्याच्या टेक्नॉलॉजी आता ॲडव्हान्स झाल्यामुळे ही भीती आता कमी होत चालली आहे. डॉक्टर, तुम्ही गोल्डन आवरचा आता मुद्दा उपस्थित केला, त्याच माध्यमातून या उपचार पद्धती कशी बदलत गेली, इव्हॉल्व्ह होत गेली ते आपण मगाशी बोलत होतो. मात्र मल्टी डिसिप्लिनरी केअर या संदर्भात काय, त्याची नेमकी काय भूमिका असते? बेसिकली मल्टी डिसिप्लिनरी म्हणजे जसं मी सांगितलं की मेंदू हा बरेच ऑर्गन्स कंट्रोल करतोय. त्याचप्रमाणे जसं पेशंट क्रिटिकल असेल, ICUमध्ये असेल तर इंटेन्सिव्हिस्टची गरज असते, व्हेंटिलेटरवर असेल तर लंग्स रेस्पिरेटरी काही इन्फेक्शन येण्याचे चान्सेस राहतात, त्यामुळे लंग्सचे स्पेशलिस्ट असायला पाहिजेत. काही गाठी जसं की पिच्युटरी ग्लँड की ज्याच्यामध्ये हार्मोन्स कंट्रोल केले जातात, अशा हार्मोन्सच्या कंट्रोल करणाऱ्या गाठीसाठी एंडोक्रायनॉलॉजिस्ट आपल्या ट्रीटमेंटमध्ये इन्व्हॉल्व व्हायला हवेत. आणि याची एक मल्टी डिसिप्लिन म्हणजे प्रत्येक ऑर्गन्सचे एक डॉक्टर असल्यामुळे ज्या ठिकाणी या प्रकारचे डॉक्टर अवेलेबल आहेत त्या ठिकाणी या प्रकारच्या ऑपरेशन्स किंवा या प्रकारच्या पेशंट्सला इलाज मिळणं सोपं होऊन जातं. आणि फक्त एकाच दृष्टीने न बघता शरीर एक संघ म्हणून आपल्याला बाकीच्या सगळ्या ऑर्गन्सला घेऊन ट्रीटमेंट देता येते. त्यामुळे मल्टी डिसिप्लिनरी ॲक्शन जे म्हणतो की आजकाल कुठलाही एक कन्सल्टंट किंवा एखादा डॉक्टर फक्त आपलीच ट्रीटमेंट देतोय, जसं काही जुन्या काळामध्ये चालायचं की फिजिशियन आहे ते पूर्ण ट्रीटमेंट देतात, पण आजकाल तसं होत नाही. आणि ठाण्याला मला सांगताना आवडेल की ठाण्यामध्ये प्रत्येक स्पेशालिटीचे सब स्पेशालिटीज पण आता इव्हॉल्व्ह होत आहेत आणि प्रत्येक सब स्पेशालिटीचे डॉक्टर अवेलेबल आहेत. तर त्यामुळे पेशंटला ज्या काही ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स द्यायला हव्यात त्या आता फॅसिलिटीज ठाण्यामध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही आता ठाण्याचा उल्लेख केला, मात्र तुम्ही इतक्या दिवसांपासून यावरती काम करताय. ठाण्यामध्ये काय चॅलेंजेस वाटत आहेत तुम्हाला या सगळ्या गोष्टींबाबत? न्यूरोलॉजिकल असेल, स्पाईन डिसऑर्डर असेल, यावर काम करत असताना आणि भविष्यामध्ये त्या कशा दूर केल्या पाहिजेत?
सो ओव्हरऑल हे आहे की ज्याप्रमाणे हार्ट आणि कॅन्सर याबद्दल जो एक आदरयुक्त भीती आहे, ती आदरयुक्त भीती मज्जासंस्थेच्या आजाराबद्दल जनमानसात नाही आहे. म्हणजे आज सगळे एज्युकेटेड आहेत, तरीसुद्धा बऱ्याच वेळेला एज्युकेटेड लोक इतके बिझी आहेत की त्यांना त्यांच्या कामाच्या ओघात आपली लक्षणं नोटीस करणं कठीण जातं आहे. सो सगळ्यात आहे की प्रबोधन म्हणजे अवेअरनेसच सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज मला सांगायला आवडेल की आपण ठाण्यात काय अडथळे, त्याच्या आधी काय चांगलं आहे पॉझिटिव्ह ते सांगतो आणि मग अडथळे. तर आज जे उपचार करायला एक 10-15 वर्षापूर्वी आपण जसलोक हॉस्पिटल किंवा हिंदुजा हॉस्पिटल अशी हॉस्पिटलची नाव घेत तिकडेच जायचं असं व्हायचं. तर आज रुग्णांचा ओघ रिव्हर्स झाला आहे. आज तिकडे उपचार पद्धती महागली आहे, तिथे जाणं येणं दळणवळणाच्या समस्या असतात की जाणं येणं होत नाही. आणि बऱ्यापैकी मराठमोळी जो वर्ग आहे त्यांचे बरेच नातलग ठाण्यात राहतात. तर आमच्याकडे महाराष्ट्रभर जे काही रुग्ण आहेत ते आता आपल्या ठाणे शहरात पसंती द्यायला लागले आहेत, कारण तेच उपचार थोडे आपल्या त्या खर्च जो आहे मेंटेनन्सचा, आपण म्हणतो हॉस्पिटल इंडस्ट्री असं म्हणता येईल, कारण कितीही झालं तरी ते उपचार अद्ययावत द्यायचे आहेत. तर त्यासाठी आपल्याला जागेचा तुटवडा, तर आज इमारती आहेत पण ते जागेचा समस्या जी म्हणतोय ती इथे फार कठीण आहे. तर त्या हिशोबाने ते अडथळे म्हणता येतील. पण उपचार पद्धती ज्या मुंबईत अवेलेबल आहेत त्या ठाण्यात आज अवेलेबल आहेत. जसं न्यूरो नॅव्हिगेशन आम्ही पहिल्यांदा ठाण्यात इंट्रोड्यूस केलं आणि ते इतकं फटाफट अडॅप्ट करण्यात आलं की मग काही दुसरे हॉस्पिटल्स जे त्यात इंटरेस्टेड नव्हते त्यांनी पण ते इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली. सर, मग आता तुम्ही मगाशी उल्लेख केला बोलताना की आता बदलत्या काळामध्ये बदलती जीवनशैली आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाकडे वेळ नाही आहे, प्रत्येकजण बिझी आहे आपापल्या आयुष्यामध्ये. ओव्हर थिंकिंगचा एक फार मोठा आजच्या काळामध्ये जागतिक पटलावर त्याची फार चर्चा होती, भारताच्या पातळीवर देखील चर्चा होती. अनेक संस्थांचे अहवाल देखील त्याला गंभीर आजार म्हणून पाहत आहेत. ओव्हर थिंकिंगच्या आजाराबद्दल काय तुमचं मत आहे आणि न्यूरोलॉजीबद्दल आपण बोलतोय म्हणून हे सगळे जे प्रकार आहेत ह्याच्यामध्ये हे आहे की एक चांगलं जीवनशैली की जिथे एक योग्य झोप, योग्य प्रकारे आहार, कामाच्या पद्धती, की आज आपण हे आलं आहे की टेक्नॉलॉजी इतकी ॲडव्हान्स झाली आहे की आधी मला वाटतं 30-35 वर्षापूर्वी छोट्या शहरांमध्ये लोक 5च्या आसपास ऑफिसमधून बाहेर जायचे आणि 7च्या आत घरात असायचे. म्हणजे ही पुण्यात तर म्हणही होती मला 7च्या आत घरात. पण आज रात्रीचे 1 जरी वाजले तरी कोणीतरी US टायमिंगमध्ये काम करत असतं आणि काम करण्यासाठी इतकी संधी उपलब्ध आहे म्हणून एक हे अविरत कामं करतात. पण हे तुम्ही असं आहे की ते 20-20 खेळताय आणि 20-20 खेळताना तुम्ही थकताय आणि लवकर आउट होत आहे. तर हे टेस्ट मॅचसारखं जगावं जेणेकरून आपल्याला आपल्या एक जीवनशैलीमध्ये एक योग्य मेळ जमवता येईल की आपल्याला चांगलं कामही करता येतं आहे, थोडंसं 1-2 तास हाऊसमौजही असावा, वरंगळा असावा. आधी आपण म्हणायचो की अभ्यास की अभ्यास, तर तसं नसावं. एखादी काय म्हणतात क्रिएटिव्ह गोष्टी, आर्टच्या गोष्टींमध्ये आवड निर्माण करावी, त्यात कॉम्पिटिटिव्हनेस नसावा. कॉम्पिटिटिव्हनेस ठरवलेल्या कामापुरता आणि तोही चांगल्यासाठी असावा. हे अशा काही गोष्टी आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टी नाही केल्या तर काय होणार आहे की मेंदूमध्ये न्यूरो ट्रान्समिटरचं केमिकलचं इम्बॅलन्स होणार आणि स्ट्रेस हॉर्मोन सुरू होणार. मग इथूनच सुरुवात होणार सगळे की एक आजारांचं चक्र. तर तसं आहे हे. तर त्यामुळे आपल्याला लहानपणापासूनच जर चांगल्या सवयी दिल्या तर मोठेपणी त्या बदलायची गरज पडत नाही. आणि मोठे झाल्यावर ते बदलायला सांगितलं तर इतकं सहज ते बदलता येत नाही. म्हणून लहान मुलांना आपल्या चांगलं रुटीन कसं असावं हे समजावलं तर मला वाटतं लेटर ऑन त्यांना असे ॲडॉल्सन्स एजमध्ये काय काय वेळेला इम्पल्सिव्हनेस किंवा ओव्हर थिंकिंग किंवा लेटर एजमध्ये प्रोफेशनमुळे ओव्हर थिंकिंग आणि स्ट्रेस हे सगळ्या गोष्टी होणार नाहीत. निश्चितच. डॉक्टर, जाता जाता एक महत्त्वाचा मुद्दा, आपण आजाराबद्दल बोललोय, लक्षणांबद्दल बोललो, उपचार पद्धती कशी बदलत गेली त्याबद्दल देखील बोललो. मात्र जी लोक किंवा ज्यांच्या कुटुंबातला एखादा व्यक्ती आज या गंभीर आजारामधून जातोय त्यांना जाता जाता काय सांगणार? बेसिकली मेंदू आणि मेंदूचे असोसिएटेड आजार हे फक्त त्या व्यक्तीला होत नसतात तर पूर्ण कुटुंबाला होत असतो.
कारण मेंदूमध्ये किंवा मणक्याच्या आजारांमध्ये एकतर पाठदुखी किंवा पाठीच्या पॅरालिसिसमुळे कुठल्याही प्रकारे अपंगत्व आलं तर आपला एक तर जॉब सुटतो, काम करता येत नाही, का घरातला सगळ्यात करता माणूस त्याच्यामध्ये अडकल्यामुळे त्याला सपोर्ट करण्यासाठी कोणीतरी लागतं. त्यामुळे त्या घराची पूर्ण परिस्थिती कशी आहे की जिकडे आपण कमवता व्यक्ती गेल्यामुळे फायनान्शियल बर्डन येतं, परत त्या व्यक्तीची काळजी घेण्यासाठी एक व्यक्ती कमीत कमी आपल्याला द्यावा लागतो की जो त्यांचं उठवणं बसवणं त्यांची दिनकर जो आपण जीवनशैली म्हणतो त्यात सगळ्यात मदत करण्याची गरज पडते. त्यामुळे ह्या आजारांकडे फक्त एक व्यक्तीचा आजार किंवा असं न बघता पूर्ण कुटुंबाचा एक आजार आहे आणि त्याला सोशल दृष्टीने बघणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे लोकांनी कुठलीही भीती न बाळगता याच्यामध्ये पुढे येणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मला वाटतं ह्याच मुद्द्यावरती ह्याच नोटवरती डॉक्टर खूप खूप धन्यवाद, तुम्ही आलात आणि सविस्तर चर्चा आपण याबद्दल केली आणि सविस्तर मार्गदर्शन देखील आपण या संपूर्ण विषयामध्ये केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. झी 24 तास ठाणे सन्मान स्पेशल पार्टनर एस्कॉन इन्फ्रा प्रेस्ट्रेस LLP, व्हॅल्यू ड्रिव्हन एक्सलन्स, साईजीवन कॉर्पोरेट प्रायव्हेट लिमिटेड, साईजीवन नॅचरली कोल्ड प्रेस्ड कुकिंग ऑइल, reduces oil use by 50%. Venue partner, Aile Fritz Banquets, luxury for all.